अगं कशी आहेस तू? तू ठीक आहेस ना? तुला काही? प्रिया मॅडम, मी एकदम ठीक आहे. देवी आई, तुमचे आभार मानू तेवढे कमी आहेत. खरंच तुम्ही होतात म्हणून माझा जीव वाचला. देवी आई, मी आजपासून पुन्हा किचनच्या कामाला सुरुवात करते. पारू, नाही अजिबात नाही. आत्ताच एवढा मोठा प्रसंग टळलाय, आता पुन्हा रिस्क नाही घ्यायची, अजिबात नाही. प्रिया मॅडम, अहो असं काय करताय तुम्ही सगळे? आणि देवी आई माझ्या पाठीशी असताना मला कधीच काहीच नाही होणार. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. यापुढे आम्ही काळजी घेऊन सावधगिरीनं काम करू. आणि पारू किचन आता पुन्हा एकदा जोमात उभं राहणार. पारू, मला तुझी काळजी वाटते ग. नको करूस हे. नाही प्रिया मॅडम, हे बघा, मी जर का आता हार मानली ना तर सगळ्या बायका तुटतील. कधीच उभ्या राहू शकणार नाही ना प्रिया मॅडम. संकटांवर मात करून जिद्दीनं यश मिळवण्यात तर खरी मजा आहे ना. आयुष्यात अशी छोटी मोठी संकट येतच राहतात, पण आलेल्या प्रत्येक संकटाला धैर्यानं तोंड द्यायचं. सगळ्या मागे आहे ना तो सुंदरच आहे, कमला राणीचा नवरा. मला एक कळतच नाही त्यांनी हे सगळं का केलंय. म्हणजे इतके दिवस तो प्रामाणिकपणे काम करत होता आणि आता अचानक कसं का वागला. आता हा सुंदर यांना सापडायला नको, नाही तर माझं काहीच खरं नाही. त्याचा बंदोबस्त करू आपण. पण आता ह्या क्षणी मला पारूचं म्हणणं पटलंय. पारू किचनचं काम थांबता कामा नये. आणि पारू, तू काळजी करू नकोस, या कामामध्ये मी तुझ्या सोबत असेल. तू चालू कर तुझं काम. सुंदर, सुंदर सुंदर का केलास असा? का केलास तू असा? हा, कोणाच्या सांगण्यावरनं गेलास? अरे आम्ही तुला विश्वासाने कामावर ठेवलं होतं ना, आणि तू आमच्यावरच उलटला. ए सुंदर, इकडे बघ, इकडे बघ. कोणाच्या सांगण्यावरनं केलास सांग. इकडे पटकन. हे बघ, हे पैसे घे आणि कुठेतरी लांब निघून जा. हे लपून बस, तुझं थोबड कोणाला दाखवू नकोस अजिबात. लपून बस जा. अहो का पण मॅडम, का लपून बसू मी? हे पावलट, ती पारू वाचली आहे त्या अपघातातून. तुला सांगितलं होतं अजिबात एकही चूक झाली नाही पाहिजे, गडबड झाली नाही पाहिजे, पण तू केलीस. आता त्या पारूला माहिती आहे की तूच तिला तिथे बंद केलं होतंस. ती आता घरातल्या सगळ्यांना सांगेल, तेव्हा घरातले शांतने बसणार. त्यामुळे तू 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 असं तोंड उघडं ठेवून कुठे फिरू नकोस. तुला पोलीस शोधायला येतील, तर तू लवकरात लवकर इथून पळून जा आणि मॅडम मॅडम, मला प्लीज ह्याच्यातून वाचवा. हो वाचवा मला मॅडम. मला असलं काम करायचं नव्हतं, पण माझ्या मुलाच्या फी साठी हे काम करावं लागेल. ऐका माझं मॅडम. तुला तुझे पैसे मिळालेले आणि तू हे काम का केलंस, का नाही केलंस, हे याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पैसे मिळालेत ना पूर्ण. आणि हो, तुला जर पोलिसांनी चुकून पकडलं आणि जर का तू माझं नाव घेतलंस, तर तुझं जे तुझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न आहे ना, ते तर सोडूनच दे. तुझं अख्खं खानदान जाळून टाके ना मी. नाही मॅडम. निघ पटकन. अहो निघ. पावलट. शिस्तीत सांग, कोणाच्या सांगण्यावरनं केलंस हे? हो साहेब, मला माफ करा साहेब. हो, माझी यात काय मी चूक नाही साहेब. हो, त्या दिवशी आहे ना
गॅस आपाप लीक झाला. मी खरं सांगतोय साहेब, खरं सांगतोय, आई शपथ खरं सांगतोय साहेब. मग शटर का बंद केलास तू? अहो साहेब, मी लय घाबरलो होतो. मला काय सुचत नव्हतं साहेब. तो बोलतोय हा. त्या गडबडीमध्ये हातला गॅस बाहेर जाऊ नये म्हणून मी दरवाजा लावून घेतला साहेब. आणि पारुताई आतमध्ये आहे, माझ्या लक्षात पण नाही राहिलं साहेब. अरे साहेब, हा असा नाही ऐकणार. तुम्ही ना त्याला घेऊन जा आणि तुमच्या पद्धतीने जाब विचार. नाही साहेब, नाही साहेब. चले. पारू, मी हे सगळं नाही होऊ देणार. मी या घराबाहेर कधीच नाही जाणार. मी त्या पारूला आता दाखवून देईल की दिशा काय येते. इतक्या इझिली मी हार नाही मानणार. मी परत प्लॅन करणार आणि तिला डिस्ट्रॉय करून मग शांत बसणार. पारूच डिफेन्स सर्व्हिस तुझ्या याच नवीन बिझनेसच्या जोरावर तू इतक्या उड्या मारतेस ना. तुझा हाच नवीन बिझनेस मी कम्प्लिटली डिस्ट्रॉय करणार. मग तू आपोआप जमिनीवरती येशील.